माझ्या एका नवीन आणि खूप स्पेशल अशा व्हिडिओत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मुंबई गेटवे ऑफ इंडिया, पंचतारांकित ताज हॉटेल, अथांग असा समुद्र, लोकल, टॅक्सी, ट्रॅफिक, शॉपिंग, पण यापेक्षाही स्वप्नांचं शहर. 4 वर्षांपूर्वी आम्ही दोघेही लग्न करून मुंबईत आलो. त्यावेळी बॅगेत भरलेल्या कपड्यांपेक्षा डोळ्यात स्वप्न जास्त होती. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं स्वप्न ते महागही होतं, स्वतःचं घर. लग्नानंतर संसारासाठी गोष्टी विकत घेताना एक विचार हाही असायचा, आपलं घर झाल्यावर हे घेऊ. आपलं घर बोलायला किती छान वाटतं ना, आपलं घर. पण ते झाल्यावर त्याहून छान वाटतं. मागच्या 2-2.5 वर्षांपूर्वी आम्ही फक्त आपापसात बोलत होतो. गाडीतून प्रवास करताना, सोबत चहा पिताना, एखाद्याच्या घरी गेल्यावर, एखादी नवीन वस्तू बघितल्यावर एकच इच्छा असायची, एकच विचार होता की आपण घरी, आपल्या घरी हे असं घेऊया. भाड्याच्या घरातून सामान उचलताना प्रत्येक वेळी बोलायचो, हे शेवटचं हं, आता पुढच्या वेळी आपल्या घरी जाऊ. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही फक्त स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांना पंख द्या. थँक्यू सो मच देवा, आमच्या पाठीवर तुझा आशीर्वादाचा हात ठेवल्याबद्दल. थँक्यू सो मच मुंबई, तू तुझ्या कुशीत आम्हाला जागा दिल्याबद्दल. मेट्रो सिटीतल्या उंचच उंच इमारतीत, अथांग समुद्राजवळ आमचं छोटंसं घरटं झालं आहे. चला तर मग आता आपण बघूया माझं घर. तर लिफ्टमधनं एंट्री केल्यानंतर हा असा काहीसा पॅसेज आहे. बराच मोठा पॅसेज आहे जिथे आपण आपलं शू रॅक वगैरे ठेवू शकतो. बाहेर जनरली आपण तेवढंच ठेवतो. त्यानंतर इकडे सीडी दिलेली आहे, जिने आहेत दोन्हीकडनं आणि 2 लिफ्ट आहेत. तर इथून आपण गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रवेश करूया. आणि हा आहे माझा हॉल. तर या वॉलला म्हणजे जनरली माझं मागचं जे घर होतं ना तसंच होतं, तर सगळ्यांनी इथे टी व्ही वॉलच केलेली आहे. तर असं काहीसं आहे. आणि जे माझं मागच्या घरात सगळं होतं सेम सगळ्या वॉल्स आहेत, तसंच हॉल बनणार आहे. फक्त इथे काही 2-4 गोष्टी जास्त ॲड होतील आणि काही रिमूव्ह पण होतील. तर ही एक छानशी वॉल मिळाली जी आपण काहीतरी वेगळं करू शकतो इथे. आणि बऱ्याच मोठमोठ्या खिडक्या आहेत, प्रत्येक रूमला खिडकी आणि गॅलरी दिलेली आहे. तर एकूण 4 रूम आहेत आणि 4 गॅलऱ्या आहेत, 4 मोठमोठ्या फ्रेंच विंडो आहेत. आणि माझी जी सोसायटी आहे ती साधारणतः 20 मजली आहे. तर भरपूर उंच अशी इमारत आहे आणि माझ्या आजूबाजूलाही बघू शकता तुम्ही भरपूर उंच उंच बिल्डिंग्स आहेत. आणि मुंबई म्हटलं की उंचच उंच बिल्डिंग. तर इकडनं 2 मोठमोठे त्यांचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. बुलेट ट्रेनचं आहे, मेट्रोचं आहे. तर माझ्या घराच्या आसपासच हे प्रोजेक्ट्स आहेत आणि खूप जवळ आहे. त्यानंतर मेन हायवे माझ्या घराच्या खूप जवळ आहे. आणि मी तुम्हाला लोकेशन तर नाही सांगू शकत, पण खूप छान असं सगळं ॲटमॉस्फिअर आहे. मला सगळं स्विमिंग पूल असेल, त्यानंतर क्लब हाऊस असेल, या गोष्टीसुद्धा माझ्या घरातनं दिसतात, गॅलरीतनं दिसतात. गार्डन असेल तर खूप छान वाटतं जेव्हा असं छान गॅलरीत बसल्यावर आपल्याला छानसं जग दिसतं. आणि हेच तर स्वप्न होतं, तर ते सत्यात आलेलं आहे आणि छान वाटतं. इथे तुम्ही बघू शकता. तर इकडे असा हॉल आहे आणि हॉलमध्ये देवघर, टी व्ही युनिट, डायनिंग आणि सोफा असं काहीसं असणार आहे. तर तिकडनं पुढे गेल्यावर राईटला आहे किचन. तर मी पूजा केलेली होती आधी, सगळ्यात आधी अक्षय तृतीयेला, तुम्ही बघितलंच. तर ती पूजा अजूनही तशीच आहे. मी म्हटलं जेव्हा काम चालू होईल तेव्हाच आपण उचलूया. तर किचनमध्ये पण फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे. त्यानंतर 2 प्लॅटफॉर्म्स आहेत आणि भरपूर मुंबईच्या मानाने हे खूप मोठं किचन आहे. कारण मुंबईचे जे किचन असतात ते खूप छोटे छोटे असतात, घरच खूप छोटी असतात. तर हे खूप स्पेशियस असं किचन आहे आणि वॉल पण आहे, गॅलरी पण आहे. त्यानंतर काही आपण करू शकतो छोट्या मोठ्या गोष्टी गॅलरीमध्ये आणि सगळं इथे व्यवस्थित होईल. तर असं काहीसं आहे. फ्रेंच विंडो आहे आणि भरपूर सूर्यप्रकाश आहे. इतकी हवा येते की फॅनची सुद्धा गरज पडत नाही.
तर खूप हवा येते. माझ्या आजूबाजूला भरपूर ग्रीनरी आहे आणि असं काहीसं आहे. तर इथून सगळं दिसतं की खाली कोण आलं आहे कोण नाही असं प्रत्येकाचं दिसतं. तर असं आहे किचन आणि हे खूप सुंदर बनणार आहे. माझं ड्रीम किचन होणार आहे हे. तर तुम्ही बघालच पुढच्या व्हिडिओजमध्ये. आणि इथून पुढे गेल्यावर लेफ्टला आहे बाथरूम आणि राईटला आहे बेडरूम. तर हा कॉमन बेडरूम आहे, कॉमन बाथरूम आहे. समोरासमोर डोअर दिली आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे हा एक व्हाईट कॅनव्हास आहे जो मी माझ्या कलरफुल जग बनवणार आहे. मी माझं रंगीबिरंगी जग बनवणार आहे याला. तर व्हाईट कॅनव्हासवर आपल्याला जे वाटेल ते आपण रंग उधळू शकतो. तसंच काहीसं माझं घर होणार आहे. माझं जे काही हळूहळू वेळ लागेल या गोष्टीला, पण जे काही स्वप्न आहेत तर ती सगळी या घरात उतरणार आहेत. आणि याच्यासमोरच एक वॉशरूम दिलं आहे. तर वॉशरूमही खूप छान आहे, व्यवस्थित सगळं बिल्डरने खूप छान काम केलं आहे. टाईल्स वगैरे चांगला यूज केले आहेत. सगळे नळ वगैरे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे यूज केले आहे. जॅग्वार फिटिंग आहे सगळ्यांची. त्यानंतर कमोड वगैरे सॉफ्ट क्लोज आहे आणि व्हाईट दिलं आहे, खूप छान दिलं आहे. त्यानंतर हा एक दरवाजा तुम्ही बघू शकता. तर इकडनं बाहेर गेल्यावर ना वॉशिंग मशीनसाठी एक स्पेस दिली आहे. तुम्ही डिशवॉशर, वॉशिंग मशीन असं काही बाहेर ठेवू शकता. आणि इथे पण काही माझे प्लॅन्स आहेत तर ते सुद्धा होणार आहे सगळं. तर म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा ना बिल्डरने खूप विचार केला. आणि तसं बघायला गेलं तर आम्हाला पोझिशन मिळायला खूप वेळ लागला. म्हणजे असं वाटत होतं आता 2 महिन्याने जाऊ, 4 महिन्याने जाऊ. फायनली पोझिशन मिळालं. आम्हाला बराच वेळ वाट बघावी लागली आहे, पण ठीक आहे यार, या छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. तर असं आहे बाथरूम. टाईल्स वगैरे खूप छान आहे. मोठमोठी बाथरूम्स दिली आहे, खूप छोटी दिली नाही आहे. आणि असे छान वाटतात की असे खूप लोकल काही यूज नाही केलं, चांगल्या क्वालिटीचं सगळं यूज केलं. त्यानंतर हा आहे राजा राणीचा बेडरूम. इथे एक प्रिन्सेससुद्धा असणार आहे, आमची राजकुमारी. तर असा आहे हा आमचा बेडरूम. तर हा मास्टर बेडरूम आहे आणि याच्यासाठी सुद्धा आमच्या डोक्यात बऱ्याच कल्पना आहेत. तर ते हळूहळू आम्ही तुम्हाला सांगू. तर आत्ता तरी तुम्ही आमची एम्प्टी हाऊस टूर बघून घ्या. हा व्हाईट कॅनव्हास तुम्ही बघून घ्या. आणि या गॅलरीतनं पण बघा तुम्ही, आम्हाला हायवे वगैरे सगळं दिसतं. त्यानंतर आमच्या गेटमधनं कोण आलं कोण गेलं ते सगळं दिसतं. बरीच दुकानं आहेत जी उघडी आहेत नाही आहे ते सगळं दिसतं. काही माझ्या मैत्रिणींच्या बाल्कनी दिसतात. तर मी माझ्या बाल्कनीत, ती तिच्या बाल्कनीत असं समोर चहा वगैरे घेऊ शकतो. इकडनं डोंगर वगैरे दिसतात आणि खूप छान व्ह्यू आहे गॅलरीमधनं. तर हे आहे माझं मास्टर बेडरूमचं वॉशरूम आणि हा असा काहीसा आहे मास्टर बेडरूम. तर तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि हाही बाथरूम त्यांनी खूप छान दिलं आहे. मला ना फिटिंग्स असं चेंज करण्याची गरज नाही. सगळे नळ सगळं छान दिलं आहे. कमोडसुद्धा सॉफ्ट टच आहे जे आता नवीन निघालेत. तर असं सगळं आहे. वॉशरूमही खूप छान आहे आणि क्लीन होतं. पण लोक येतात जातात काम करणारे वगैरे, थोडंफार खराब होतं. तर मी नंतर ते सगळं क्लिनिंग वगैरे करून घेणार आहे. तर हा आहे बेडरूम आणि पॅसेज दिलेला आहे. त्यानंतर एक कॉमन बेडरूम आणि हॉल दिलेला आहे, किचन दिलेला आहे. तर असं आहे माझं घर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.